भल्या पहाटे दौरा आणि त्यात असं घडलं. 7.20 लाख कॅश, कोटींची मालमत्ता आणि अजितदादांनी किती संपत्ती मागे सोडली? आकडे बघून तुम्ही थक्क व्हाल. दादा गेले पण त्यांनी कमावलेली संपत्ती तशीच राहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामतीत विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात कोसळल्याने वयाच्या 66व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 घेऊन जाणारे विमान मुंबईहून बारामतीकडे जात असताना शेतात कोसळले. महाराष्ट्राचे लाडके दादा अजित पवार यांच्यासह चार्टर्ड विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली आहे. अजितदादा आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले? बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात मालमत्तेबद्दलची माहिती उघड केलेली. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अजितदादांकडे एकूण 7,20,000 रुपये रोख असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6,65,400 रुपये कॅश आहे. तसेच अजितदादांचे बँकेत 3,96,593 रुपये ठेवी आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बँक खात्यात एकूण 3,59,92,089 रुपये आहेत. तसेच अजित पवारांकडे 2,80,99,760 किमतीचे बाण, तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 1,59,59,110 किमतीचे बाण आहेत. याशिवाय अजितदादांनी पोस्ट ऑफिसमध्ये बचत आणि विम्यात 107,62,21,115 रुपये गुंतवले असून सुनेत्रा पवार यांनी 4,04,89,463 रुपये गुंतवले आहेत. तसेच अजित पवारांकडे विविध कंपन्यांमध्ये 85 दशलक्ष शेअर्स आहेत. अजित पवारांना महागड्या गाड्यांची होती हौस. अजितदादांकडे बऱ्याच आलिशान आणि महागड्या गाड्याही होत्या. अजित पवार यांच्याकडे 3 ट्रेलर, 1 टोयोटा कॅमरी, 1 होंडा CR-V आणि 1 ट्रॅक्टर. तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 1 ट्रॅक्टर आणि 2 ट्रेलर आहेत. तसेच अजित पवार यांच्याकडे 49.50 किलो चांदी आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे 35 किलो चांदी, 1.30 किलो सोने आणि 28 कॅरेटचा हिरा आहे. अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या 5 वर्षात वाढ झाल्याचंही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते. 2019च्या तुलनेत त्यांच्या स्थावर मालमत्तेत 10 कोटींनी वाढ झाली असून प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 49,75,229 कोटी रुपयाची स्थावर आणि 8,2,26,066 कोटी रुपयाची जंगम मालमत्ता आहे.